नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। पारनेर तालुक्यात अवैध माती उत्खनन करून ती मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी वापरली जात असल्याची तक्रार अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे दाखल केली आहे। के रेंज परिसरात 5 ते 6 हजार घनफूट माती भरून वाहने नेली जात असताना आर्मी पथकाने ती वाहने पकडून तहसील कार्यालयाकडे जमा करण्यास सांगितले। तथापि 22 नोव्हेंबर 2025 रोजी दाखल केलेल्या फिर्यादी असूनही पारनेर पोलिसांनी अवैध वाहन धारकाविरोधात योग्य ती कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। FIR क्रमांक 681/2025 अंतर्गत गुन्हा दाखल असतानाही वाहने महसूल विभागाकडे सुपूर्द करण्यात आली नाहीत, अशी माहिती समितीने दिली। महसूल विभागाच्या नियमानुसार अवैध उत्खननाच्या ठिकाणी पंचनामा करणे आवश्यक असतानाही तो झाला नाही। त्यामुळे सरकारी महसुलाचे नुकसान होत असून संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे। समितीने पोलीस अधीक्षकाकडे तातडीने कारवाई करून जबाबदार अधिकाऱ्यांवर दंडात्मक उपाययोजना करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। पारनेर तालुक्यातील के रेंज हद्दीमध्ये दिनांक 21/11/25 रोजी पारनेर पोलीस स्टेशन FIR क्रमांक 861/2025 रोजी पारनेर तालुक्यातील त्या के रेंज हद्दीमध्ये अवैधरित्या माती उत्खनन करणारे JCB मशीन व हायवा टिप्पर हे पारनेर पोलीस स्टेशनमध्ये के रेंजचे फिर्यादी यांनी पारनेर पोलीस स्टेशन फिर्याद देऊन ते तिथे जप्त केलेले आहेत। परंतु या जमिनीच्या खाली उत्खनन केले असल्याने याचा मंत्रालयीन आदेशाप्रमाणे त्यावर होणारी कारवाई हे महसूल विभागाचा भाग असल्यामुळे पारनेर पोलीस निरीक्षक यांनी ती वाहनं जरी कोर्टातून सुटली तरी ती वाहनं तहसील कार्यालय पारनेर येथे जप्त करण्यात यावी। त्याचबरोबर भादवी कलम महसूल अधिनियमानुसार 379 प्रमाणे गुन्हा दाखल करायला हवा होता। पारनेर पोलीस स्टेशननी नॉर्मल कलम लावून फक्त ती फिर्याद दाखल केलेली आहे। त्यामुळं आणि ज्या के रेंजमध्ये महसूल म्हणजे महसूल विभागाच्या जागेतील जे JCB मशीन व हायवा टिप्पर जे जप्त केलेले या वाहनधारकांनी पारनेर तालुक्यामध्ये वीटभट्टी धारकांना 5 ते 6 हजार हायवा टिप्पर माती उत्खनन करून त्या वीटभट्टी धारकांना विकण्यात आलेले आहेत। त्याबरोबरच केलेले उत्खनन हे व्हिडिओ माध्यमातून मी दाखवणारच आहेत। परंतु त्याचबरोबर त्या विभागामध्ये म्हणजे त्या भागामध्ये असणारे जी झाडं मोठ्या प्रमाणामध्ये, कारण तो के रेंजचा जंगल एरिया आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची हे झालेली आहे, तर तेथे त्याची अवैधरित्या जे झाडे तोडण्यात आलेली त्याचा सुद्धा पारनेर पोलीस स्टेशनने त्या फिर्यादीनुसार उपवन विभाग अहिल्यानगर यांना सुद्धा आदेशित करून त्या झालेल्या झाडांचा पंचनामा करून त्या वाहनधारकावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर महसूल अधिनियमानुसार झालेल्या जागेवर उत्खननाचा पंचनामा करून त्यांच्यावर या वाहनधारकावर त्या दंडात्मकाची रक्कम टाकण्यात यावी। कारण ती जो महसूल गोळा होणार आहे हा शासनाला जाणार आणि शासनाला जमा होऊन ज्या महाराष्ट्र शासनाअंतर्गत ज्या योजना चालल्या जातात त्या महसूल गोळा करूनच त्या योजना आपलं सरकार राबवत असतं। परंतु अशा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे महसूल हा मोठ्या प्रमाणामध्ये शासनाला जमा होण्याचं कमी प्रमाण झालेलं आहे। परंतु अशा अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी या विभागीय प्राधिकरण नाशिक यांनी सुद्धा केली पाहिजे। त्याबाबत सुद्धा आम्ही जर त्यांनी महसूल विभागाला ती वाहनं जप्त नाही केली तर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने ती प्राधिकरणाला तक्रार करण्यात येईल। त्याचबरोबर हे संपूर्ण माझ्या तक्रारीनुसार जी कारवाई संबंधित वाहनधारकावर झालेली जर नाही झाली तर येत्या दिनांक 8/12/25 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मी अन्याय निवारण सेवा समितीच्या सर्व सहकाऱ्यांसह बेमुदत उपोषणाला बसणार आहे। या मीडियामधून एवढीच विनंती की माझ्या तक्रार कारवाई नाही झाली तर मी उपोषणाला बसणार। धन्यवाद।